नमस्कार. मी योगिता मोहोळ. मी सोशल मीडियावर बोलत असते. माझा सोशल मीडियाचा बिझनेस म्हणून मी चालवते. यामध्ये मी प्रत्येक विषयावर काही ना काही बोलत असते. आज मला असं वाटलं की आपण उन्हाळ्याविषयी काही बोलूया. अगदीच तापतं, अगदी चटके लागतात त्या अंगाला. कितीही ऊन कोणी आणली असं निसर्गाने, तुम्ही की आम्ही आणली असं. निसर्ग दिवसेंदिवस तापतो. प्रत्येक वर्षीचा उन्हाळा हा अगदी कडक होतो जातो. या वर्षीचा त्याच्या पुढच्या वर्षीचा त्याच्यापेक्षा कडक. असं का असावं पृथ्वीचं वातावरण? झाडे कमी होत आहे, पाण्याचे बाष्पीभवन होत आहे, की पाणी आहे नाही पृथ्वीत कमी साचला जातो. अगदीच रस्त्यावर जाणाऱ्या गाड्यांचे चाकंसुद्धा गरम होतात. खरंच कुठे पाणी कमी तर कुठे नळाला पाणी कमी. उन्हाळा सगळ्यांना खूपच चटकेचं जाणं. कधी कधी 2-2 दिवस पाणी येत नाही. NMC वाले पण काय करते, त्यांच्याजवळ पाणी नसेल. पाण्याचा साठा तरी आधीपेक्षा आता आजकाल पाण्याचा साठा भरपूर असतो. म्हणजे आधी जे उन्हाळ्यात अशा रांगा लागायच्या, टँकर यायचे, त्यासाठी तो प्रकार थोडा कमी आहे. म्हणजे शहरी भागात तरी कमी आहे, पण दूरच्या भागांमध्ये मी इंस्टाग्रामवर रील पाहते, अतिशय बिकट परिस्थिती आहे. म्हणजे अशा अगदी खोल विहिरीतनं पाणी काढण्यासारखं, छोट्या छोट्या डबक्यातनं नद्यांच्या बाजूने कितीतरी मैल चालून अगदी म्हणजे गुंड घेऊन बादल्या घेऊन असं दूर चालत जावं लागतं, पाणी घ्यायला जावं लागतं. खूप दुःख वाटतं की आता पण आपण दूरच्या गावागावांमध्ये तिथे पोहोचलं नाही आहे. म्हणजे पाण्याची सोय तिथे नाही पोहोचली. आपल्याला पाणी मिळतं, शहरी भागांना पाणी मिळतं, पण उन्हाळ्याची चटक ही लागल्याशिवाय काय सुटत नाही. आता वाट पाहते मी ढगांची, आता वाट पाहते मी ओल्या वाऱ्यांची, आता वाट पाहते मी सरींची. कधी बुनबुन पडते की घोंगावत वाहते. खरंच मी वाट पाहते आता पावसाळ्याची, जून, जुलै आणि ऑगस्टची. ये रे रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पावसाला मोठा. ये रे रे पावसा.